नमस्कार. अंकिताचं रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत कुरकुरीत आळूवडी. कुरकुरीत आळूवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. अगदी झटपट 5 ते 10 मिनिटात झटपट बनणारी ही आळूवडी, अगदी वाफ न घेता ही आळूवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. संपूर्ण रेसिपी पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही याआधी असा वडी कधी खाल्लात का आणि केली का याआधी अशा तव्यामध्ये, ते नक्की मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तर पाहू शकता तुम्ही, या पद्धतीचा आळूवडी तुम्ही कधीच खाल्ला नसेल, एकदम कुरकुरीत आणि झटपट, अगदी घरच्या घरी. तर पहा मंडळी, आपण इथे पाने घेतलेले आहोत आळूचे घरच्या घरी आळूचे पाने आहेत घरची आमच्या. तर ती पाने जरा छोटी छोटी आहेत, खूप मोठी नाहीत, तर मध्यम असे आहेत, ते आपण घेतलेलं आहोत. त्यानंतर आपण सगळ्यात आधी बनवण्यासाठी आपल्याला लागतो बेसन. बेसन आपण इथे 2 वाटी बेसन घेणार आहोत. 2 ते 3 वाटी आपण बेसन घेऊयात. बेसन खूप जास्त लागत नाही आपल्या वडीसाठी. अळूच्या पानाची वडी बनवायची असते, तर त्यासाठी खूप जास्त पीठ नाही लागत. आता आपण पिठामध्ये मीठ घालून घेऊयात. मीठ घातल्यानंतर 1 चमच लाल तिखट घालूयात. लाल तिखट घातल्यानंतर आपण हातामध्ये ओवा घेऊन थोडंसं रगडून यामध्ये घालून घ्यायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो. त्यानंतर आपण हळद घालूया त्यामध्ये. हळद घातलं की आता आपण ओवा घालून घेतलेला आहे. आता आणखीन आपल्याला थोडासा सोडा घालून घ्यायचा आहे. नकळत सोडा घालून घ्यायचं, खूप जास्त अजिबात घालायचं नाही आहे आपल्याला. जास्त घातलात तर वडी त्याची चव सोडून जाते आणि वडी चविष्ट लागत नाही. तर एकदम थोडंसं नकळत आपण घालून घेतलं. आता आपण थोडं पाणी घालून व्यवस्थित पीठ तयार करून घ्यायचं आहे. पाहू शकता, खूप जास्त पातळ आपल्याला इथे करून घ्यायचं नाही, तर घट्ट असं असायला पाहिजे. या पद्धतीने आपण व्यवस्थित पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर थोडं पाणी घालून आपण व्यवस्थित पीठ तयार करून घेऊयात मंडळी. अगदी सहज बनतो आणि एकदम चविष्ट लाजवाब बनतो. आमची ही सोलापूरची रेसिपी एकदम खास आहे आणि ही अशी वडी काही जणांना माहितीच नसेल की या पद्धतीनेही बनवतात. तर आता आपण ही वडी अगदी झटपट आणि तव्यावर अगदी 10 मिनिटात बनवणार आहोत, ते तुम्ही पाहूयात. तर आता पाहू शकता, पाने आपण स्वच्छ धुवून घेतलेले होते. आता आपले पाने देखील वाळलेले आहेत, म्हणजे त्याचे पाणी गेलेले आहेत, पुसून घेतलेलं आहे आपण. याला ना शिरा नसतात, त्यामुळे हे वडी रवरव होऊ शकत नाही. जे जास्त मोठे असतात त्याची ना शिरे खूप मोठी असतात, त्यामुळे घशात खवखव करणे किंवा खाजणे असं प्रॉब्लेम होऊ शकतात. पण छोटे असल्यामुळे शिराची वगैरे काही प्रॉब्लेम नसते, अगदी रवरव वगैरे अजिबात लागत नाही. तर इथे पहा, या पद्धतीचे आपण पीठ लावून घ्यायचे. पीठ या पद्धतीने लावून घ्यायचे. खूप जास्त पीठही लावून घ्यायचं नाही, त्यामुळे आळूचा स्वाद लागणार नाही. त्या पद्धतीने आपण करायचं नाही. तर इथे पातळ असं आपण पसरवून घ्यायचं आणि पुन्हा वरून एक आळूची पान ठेवून घ्यायची आणि रोल अशी करून घ्यायचे. तर पहा, या पद्धतीने आधी आपण एकदा पातळ असा पीठ लावून घ्यायचा. पुन्हा उलटा आपण दुसरा एक आळूचा पान उलटा ठेवून असा रोल करून घ्यायचा आहे. अगदी झटपट आणि पटकन बनतात आणि एवढी चविष्ट मंडळी, कुरकुरीत देखील होतात. तुम्ही याआधी कधी खाल्ली आहे का? नक्की मला कमेंट करून कळवायला विसरू नका. तर पहा, या पद्धतीने आपण पुन्हा एक आळूवडी अशाच पद्धतीने आपण संपूर्ण पानाला पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि परफेक्ट असा रोल करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता या पद्धतीने. आता आपण सगळे वडी तयार करून घेऊयात. आता आपण हे तव्यामध्ये ठेवून घेऊयात. तर सगळ्यात आधी आपण गॅस चालू करून तवा ठेवून घेतलेला आहोत. लोखंडाचा तवा आहे, लोखंडाचाच वापरा. शक्यतो स्वयंपाक बनवताना हा तवा खूप चांगला आहे आरोग्यासाठी आणि शरीरासाठी. तर आता आपण याच तव्यावर अगदी स्लो फ्लेमवर, जेव्हा आधी कडकडीत गरम होऊ द्यायचं, त्यानंतर स्लो फ्लेमवर ठेवायचं आहे. त्यानंतर आपण ही वडी एक असं आपण ठेवून घेऊयात. अगदी स्लो फ्लेमवर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. अगदी 5 मिनिटासाठी दोन्हीही साईडला आपण याला मस्त भाजून घेणार आहोत. यामुळे आतून वडी मस्त शिजतील आणि एकदम कुरकुरीत होतात.
तुम्ही याच पद्धतीने खाऊ शकता किंवा याला फोडणी देखील देणार आहोत आपण. ही रेसिपी एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा. तुम्हाला समजेल एकदम परफेक्ट आळूवडी तुमची तयार होईल. तर पहा, या पद्धतीने आपण 2 ते 3 मिनिटासाठी साईडला फ्राय होऊ द्यायचं आहे. त्यानंतर हलक्या हाताने दुसऱ्या साईडला पलटून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटांनी आपण परतून घेतोय. अगदी स्लो फ्लेमवर ठेवलेला आहोत. अजिबात फास्ट करायचं नाही. फास्ट केल्याने आळूची पान जळाली जाईल आणि ती चविष्ट लागणार नाही. तर पहा, या पद्धतीने एकदम कुरकुरीत असा होतो. आता आपण सगळे अळूची पानं पलटून घेऊयात. संपूर्ण आलूवडी आपण परतून घेऊयात. तर मंडळी, तुम्हालाही आवडतात का आळूवडी? नक्की कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून, जिल्ह्यातून पाहताय तेही नक्की कमेंट करून कळवा. आणि अशाच अस्सल सोलापुरी गावरान रेसिपीसाठी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. तर पहा, या पद्धतीचे आळूवडी आपण पलटून घ्यायचे दोन्हीही साईडनी आपण परतून घ्यायचं आणि थोडंसं आपण तेल सोडून घ्यायचं आहे. पुन्हा दुसऱ्या बाजूने 2 ते 3 मिनिटासाठी आपण दुसऱ्या बाजूनेही अगदी स्लो फ्लेमवर शेकून घ्यायच्यात ही वडी. आता आपण थोडंसं कढईने तेल सोडून घेऊयात. थोडंसं तेल सोडल्याने त्याही बाजूला मस्त भाजली जातील, मस्त फ्राय होतील. अगदी झटपट आणि पटकन बनतात मंडळी. तुम्हीही एकदा ना एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हालाही खूपच आवडेल अशी ही रेसिपी आहे मंडळी. तर पहा, दुसऱ्याही बाजूला आपण पलटून घ्यायचे पुन्हा 1 मिनिटांनी. पाहू शकता मस्त असं तयार झालेलं आहे. दोन्हीही बाजूला मस्त अशी फ्राय झालेली आहेत. आता संपूर्ण वडी आपण परतून घेतलेली आहोत. पाहू शकता मंडळी, मस्त असे तयार झालेले आहेत आपले हे वडी. जिथे कुठे कच्चा दिसतो मध्यभागीचा काढायचा बाजूला आणि जे बाजूला कडेने असतात ते आपण घालून घ्यायचे मध्ये. तर पहा, या पद्धतीने तयार झालेले आहेत आपले आळूवडी. आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. अगदी याला 5 मिनिट लागतात मंडळी. खूप जास्त वेळ न घेता अगदी 5 मिनिटात ही आळूवडी तयार होतात. ही आळूवडी तुम्ही याच पद्धतीने खाऊ शकता किंवा याला फोडणी मारू शकता. तर मी इथे फोडणी मारून दाखवणार आहे. एकदम कुरकुरीत आणि एकदम स्वादिष्ट झणझणीत आळूवडी आपण इथे बनवत आहोत. तर एकही स्टेप न मिस करता संपूर्ण पहा मंडळी. तर पहा, या पद्धतीची आपली गरमागरम आळूवडी तयार झाली. तुम्ही असंच खाऊही शकता. तर आता आपण याला फोडणी मारणार आहोत झणझणीत बनण्यासाठी. तर या पद्धतीने जरा थंड होऊ द्यायचं आहे. गरम गरम असले की तुटतात वडी. तर पाहू शकता या पद्धतीने आपण थोडंसं थंड झाल्यावर कापून घ्यायचं आहे. मध्यम अशा आकाराचे आपण ही वडी कापून घेणार आहोत. मध्यम आकारामध्ये ही वडी कापून घेऊयात. इथे पाहू शकता या पद्धतीने आपण संपूर्ण वडी कापून घेऊयात. तर पाहू शकता मंडळी, या पद्धतीने कापून घेतलेले आहोत आणि आता सध्याला एकदम कुरकुरीत ही वडी तयार झालेली आहेत. आता आपण ह्या फोडणीमध्ये काय काय घालणार आहोत ते पाहूयात. तर फोडणीला आपण कढई ठेवून घेतलेली आहे. कढईमध्ये 2 चम्मच तेल घालून घ्यायचे. छान कडकडीत गरम झाला की त्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या घालून घ्यायच्या. त्यानंतर आपण घरगुती काळा मसाला यामध्ये 2 चम्मच घालूयात आणि 1 चम्मच मीठ घालून घेऊयात. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा वडी घालून घ्यायचे. तर पहा, आता आपण वडी यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं 2 ते 3 मिनिटासाठी. एकदम कुरकुरीत आणि एकदम भन्नाट पद्धतीचे आपले आळूवडी तयार झालेले आहेत मंडळी. अगदी तव्यामध्ये बनवलेली ही तळता तव्यामध्ये बनवलेली ही आळूवडी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. एकदम कुरकुरीत होतात आणि एकदम चटपटीत लागतात. तुम्ही अशीही खाल्लात तरी सगळे संपवतील. या पद्धतीचे आपले वडी तयार झालेले आहेत.
गरमागरम वडी तुम्ही चपातीसोबत किंवा भातासोबत खाल्ले तरी अप्रतिम लागतात. तुम्ही ही एकदा ना एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही खूपच आवडतील. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, यापुढची रेसिपी तुम्हाला कोणती हवी आहे तेही नक्की कमेंट करून कळवा. चला तर भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा, स्वस्त रहा. बाय बाय.